28 तारखेला अचानक दादांचा विमान अपघातात मृत्यू झाला होताच महाराष्ट्राला पहिला धक्का बसला होता. पण आज तब्बल 7 दिवसांनी महाराष्ट्राला दुसरा मोठा धक्का बसला आहे. कारण या अपघाताविषयी एक अशी खळबळजनक माहिती समोर आली आहे ज्याने महाराष्ट्र आणखीनच हादरला आहे. ज्यावेळी या विमानात बसलेल्या लोकांची खरी यादी समोर आली त्यामध्ये विमानात 6 जण बसले होते असं सांगण्यात आलं होतं. पण अपघाताच्या ठिकाणी मृतदेह फक्त 5च सापडले. मग तो 6वा व्यक्ती गेला कुठे? तो व्यक्ती वाचला का? आणि जर तो वाचला असेल तर मग तो कोण होता? तो पायलट होता की खुद्द दादाच वाचले आहेत? हे दुर्दैवी प्रकरण घडून 7 ते 8 दिवसांचा कालावधी उलटला आहे. पण आज अचानक एक अशी माहिती समोर आल्यामुळे लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. कालपर्यंत टीव्हीवर सांगितलं जात होतं की विमानात 5च जण होते आणि 5 जणांचे मृतदेह सापडले. दादांची ओळख पटण्याचं कारण म्हणजे फक्त त्यांच्या हातातील घड्याळ होतं. कारण तिथे उपलब्ध असणारे जे मृतदेह होते त्यांची ओळख पटवणं अत्यंत कठीण होतं. दादांवर अंत्यसंस्कार होऊनही बरेच दिवस झाले आहेत. सुनेत्रा वहिनींनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन त्यांच्यासोबत असणाऱ्या सुरक्षा रक्षकांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबांचे सांत्वनही केले आहे. मात्र आता अशा प्रकारची धक्कादायक माहिती उघड झाल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वेगळं वातावरण तयार झालं आहे. कारण कोणाचाही विश्वास बसत नाहीये. कुणी असा विचारही केला नव्हता की कालपर्यंत टीव्हीवर ज्या बातम्या प्रसारित झाल्या किंवा वर्तमानपत्रात जे छापून आले होते ते सर्व आता निकालात निघाले आहे. कारण एक असे वास्तव जगासमोर आले आहे जे याआधी कधीच मानले गेले नव्हते. विमानात 6 जण स्वार होते आणि देह मात्र 5च मिळाले. मग तो 6वा सहप्रवासी कोण होता? तो वाचला असेल का? आणि जर तो जिवंत असेल तर त्याचे नाव काय? हे सर्व आता उघड झाले आहे. गेल्या 5 दिवसांपासून तपास यंत्रणा अत्यंत वेगाने आपल्या तपासाची चक्रे फिरवत होत्या. या सखोल चौकशीत 5 अत्यंत कळीचे पुरावे हाती लागले आणि अखेर काल त्या मुख्य संशयित व्यक्तीच्या मुसक्या आवळण्यात आल्या. 6 तासांच्या कसून चौकशीनंतर तो संशयित सर्व काही कबूल करू लागला. त्याने या भीषण अपघाताबाबत असे काही गौप्यस्फोट केले की संपूर्ण प्रकरणाची दिशाच आता पालटली आहे. कालपर्यंत अख्खा महाराष्ट्र शोकाकुल होता. पण आज जे वास्तव समोर आले आहे ते कल्पनेच्या पलीकडचे आहे. जर प्रवाशांच्या संख्येत अशी तफावत आढळली असेल, जर एखादी व्यक्ती क्रॅश साईटवरून गायब झाली असेल तर मग हा खरोखर अपघात होता की पूर्वनियोजित घातपात? 28 जानेवारीची ती भयावह रात्र आणि आजचे हे 6 दिवस. गेल्या 5 दिवसांपासून तुम्ही मीडियामध्ये पाहत होता की ही केवळ एक दुर्दैवी दुर्घटना आहे. पायलटने चूक केली, धुक्याचे प्रमाण जास्त होते किंवा काही तांत्रिक बिघाड झाला असे सांगण्यात आले. वृत्तवाहिन्यांवर सांगितले गेले की विमानात 5 जण होते आणि 5 जणांचेच देह मिळाले. आपण सर्वांनी त्यावर विश्वास ठेवला. पण आज 7व्या दिवशी एक अशी अस्वस्थ करणारी वार्ता समोर आली आहे ज्याने या संपूर्ण प्रकरणाचा इतिहासच मोडीत काढला आहे. अशी माहिती जी आज स्पष्ट होणार होती, ज्याची पुसटशी कल्पना पहिल्या दिवशी कोणालाच आली नव्हती. कारण प्रत्येकाला असेच वाटत होते की जे डोळ्यांना दिसते तेच अंतिम सत्य आहे. परंतु आज जेव्हा तपास पथकांनी ती गोपनीय फाईल उघडली तेव्हा सर्वांनाच मोठा धक्का बसला. आता प्रश्न असा उभा ठाकलाय की जर विमानात 6 जण चढले होते तर मग 5च मृतदेह का आढळले? तो 6वा माणूस कोण होता? की तो या मृत्यूच्या सापळ्याचा मुख्य सूत्रधार होता जो वेळ राहताच विमानातून पसार झाला? अजितदादांची ओळख एका जळालेल्या घड्याळावरून सिद्ध करण्यात आली. पण ते घड्याळ खरोखर त्यांचेच होते का? आज या व्हिडिओमध्ये आपण पहिल्या दिवसापासून ते आजच्या 7व्या दिवसापर्यंतचा असा थरारक प्रवास करणार आहोत जो तुम्हाला विचार करायला लावेल की आपण ज्याला अपघात मानतोय ते प्रत्यक्षात एखादे भीषण कारस्थान तर नाही ना? 28 जानेवारीला सकाळी 8:45 बारामतीच्या आकाशात लियाजेट 450 विमान घिरट्या घेत होते. अचानक एक प्रचंड स्फोट झाला आणि आगीचा लोळ जमिनीवर कोसळला. पहिल्या दिवशी सर्वांना वाटले हा तांत्रिक बिघाड आहे. टीव्हीवर सांगण्यात आले की खराब हवामानामुळे वैमानिकाला धावपट्टीचा अंदाज आला नाही. पण आज उघड झालेल्या माहितीनुसार त्या दिवशी लँडिंगसाठी हवामान पूर्णपणे अनुकूल होते. मग विमान हवेतच 5 वेळा का विखुरले? सुरुवातीला जे वास्तव दडवले गेले ते आज भयानक सत्य म्हणून समोर येत आहे. 29 जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्र दुःखात बुडला होता. दादांवर अंत्यसंस्कार झाले. पण त्याच वेळी विमानतळाच्या मॅनिफेस्टमध्ये प्रवाशी यादीत फेरफार करण्याचे काम सुरू होते. पहिल्या दिवशी यादीत 6 नावे होती. दुसऱ्या दिवशी ती 5 कशी झाली? का कुणीतरी जाणीवपूर्वक त्या 6व्या इसमाचे अस्तित्व मिटवण्याचा प्रयत्न केला? तिसऱ्या दिवशी तपास यंत्रणांनी तपासाचा कोन बदलला.
त्यांना 5 असे सबळ पुरावे मिळाले जे अपघाताच्या दाव्याला खोटे ठरवत होते. आता हे पुरावे सर्व रहस्य उघड करणार होते. सर्वात आधी ब्लॅक बॉक्स कालपर्यंत समोर आला होता. ब्लॅक बॉक्समध्ये नेमके काय रेकॉर्ड झाले होते? अखेरच्या क्षणी जेव्हा विमान कोसळत होते तेव्हा जो मेडे कॉल दिला जातो तो दिला गेला की आणखी काही वेगळा आवाज ध्वनिमुद्रित झाला होता? हे सर्व कालपर्यंत स्पष्ट होणार होते. पण आज जी विदारक माहिती हाती आली, जो असा खळबळजनक खुलासा झाला त्याचा विचारही कोणी केला नव्हता. आणि हा खुलासा थेट दिल्लीशी जोडलेला आहे. ब्लॅक बॉक्समधील ऑडिओ क्लिप लीक झाली आहे आणि त्यात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. विमान क्रॅश होण्यापूर्वीच्या काही सेकंदांचे जे संभाषण रेकॉर्ड झाले आहे त्यात पायलटनं केवळ ओ शिट म्हटले नाही, तर त्यापुढची माहिती महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आणणारी आहे. त्या शेवटच्या क्षणी पायलटनं एका मोठ्या नेत्याचे नाव घेतले आहे. होय, तुम्ही बरोबर ऐकत आहात. वैमानिकाच्या तोंडून अपघातापूर्वी दिल्लीतील एका अत्यंत बड्या आणि पॉवरफुल नेत्याचे नाव बाहेर पडले आहे. हे सर्व त्या नेत्यामुळे घडतंय अशा आशयाचे शब्द किंवा त्या नेत्याचा थेट उल्लेख त्या रेकॉर्डिंगमध्ये स्पष्ट ऐकू येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दिल्लीतील हा नेता कोण आहे आणि मरताना पायलटनं त्याचेच नाव का घेतले? याचा अर्थ हा अपघात नसून वरून आलेला आदेश होता का? हा प्रश्न आता तपास यंत्रणांना सतावतोय. दिल्लीतून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याचा संबंध या नेत्याशी आहे का याचाही आता कसून तपास सुरू आहे. कालपर्यंत आपण समजत होतो की हा अपघात आहे, पण पायलटनने घेतलेले ते नाव आणि त्यानंतर झालेला स्फोट हे समीकरण काहीतरी वेगळेच सांगत आहे. माणूस खोटेपणा करू शकतो, पण ब्लॅक बॉक्स खोटे बोलत नाही. पुरावा ही अत्यंत कळीची बाब असते. पुरावा जर बोलू लागला तरच आपण ती गोष्ट खरी मानतो. मग तो 6वा माणूस आणि दिल्लीतील नेत्याचे नाव यांचा काही संबंध आहे का, हे आता पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. संपूर्ण महाराष्ट्राचा थरकाप उडवणारे सत्य आता बाहेर येऊ लागले आहे. पहिल्या 2 दिवसात जेव्हा अपघात झाला होता तेव्हा लागलीच ब्लॅक बॉक्स हस्तगत करण्यात आला. ब्लॅक बॉक्समधून जी माहिती समोर आली ती अतिशय वेगळी होती. त्या माहितीनुसार वैमानिक जेव्हा अशा संकटात असतो तेव्हा तो मेडे असा शब्द उच्चारतो. पण इथे परिस्थिती वेगळी होती. पायलटनने संकटाची जाणीव झाल्यावर थेट दिल्ली कनेक्शन उघड केले. दुसरा दिवस संपला. तिसऱ्या दिवशी या प्रकरणाचे 5 पुरावे समोर आले जे खूपच भयानक होते, ज्यामध्ये वैमानिकाचा इतिहास तपासण्यात आला. तो वैमानिक तब्बल 3 वेळा मद्यपान करून विमान चालवताना सापडल्यामुळे त्याला निलंबित करण्यात आले होते. ही माहिती उघड झाली. मग अशा डागाळलेल्या वैमानिकाला दादांच्या विमानासाठी का निवडले गेले आणि त्याच वैमानिकाने दिल्लीतील नेत्याचे नाव का घेतले? हा योगायोग नक्कीच नाही. दिल्लीमध्ये एक विशेष तपास पथक रवाना झाले होते. एका विशिष्ट ठिकाणी छापा टाकल्यावर त्यांनी एका कार्यालयात प्रवेश केला. तिथे पाहिले तर त्या ऑफिसला टाळे होते, शटर खाली होते. पण पोलिसांनी अचूक सापळा रचून ज्या आरोपीला अटक केली तो आरोपी विमान कंपनीचा मालक होता आणि त्यानेच चौकशीत कबूल केले की 6वा प्रवासी अस्तित्वात होता. मग तो 6वा प्रवासी दिल्लीतील नेत्याचे नाव आणि विमान अपघात यांची साखळी कशी जुळते? 6 प्रवाशांची नोंद असताना 5च मृतदेह सापडले. मग एक जण तिथून गायब कसा काय? आणि जर तो बेपत्ता आहे तर ती व्यक्ती कोण आहे? हा कळीचा प्रश्न आता समोर येणार होता आणि इथूनच या प्रकरणाची संपूर्ण बाजू पालटणार होती. यामध्ये आणखी एक गोंधळ उडाला, तो वैमानिकाच्या ओळखीबाबत. विमान अपघातानंतर कॅप्टन सुमित कपूर हे विमान चालवत होते असे मानले जात होते, पण सोशल मीडियावर एक वेगळीच चर्चा सुरू झाली. कॅप्टन सुमित कपूर यांच्या पत्नीनं इंस्टाग्रामवर एक धक्कादायक पोस्ट शेअर केली, ज्यात त्यांनी दावा केला की माझे पती सुरक्षित आहेत. यामुळे लोकांच्या भुवया उंचावल्या. मग नक्की विमान कोण चालवत होतं? तपास केल्यावर समोर आले की विमान कंपनीनं शेवटच्या क्षणी पायलट बदलला होता. खरे तर कॅप्टन साहिल मदान हे विमान चालवणार होते, पण देवाच्या कृपेनं किंवा नशिबानं ते त्या दिवशी ट्रॅफिकमध्ये अडकले आणि विमानतळावर वेळेत पोहोचू शकले नाही. त्यामुळे त्यांच्या जागी कॅप्टन सुमित कपूर यांना बोलावण्यात आले. पण सोशल मीडियावर सुमित कपूर यांच्या ऐवजी साहिल मदान यांचा फोटो व्हायरल झाला, ज्याचे हा सर्व गोंधळ निर्माण झाला. साहिल मदान ट्रॅफिकमुळे वाचले, पण सुमित कपूर यांना आपला जीव गमवावा लागला. पण मग प्रश्न हा उरतो की पायलट बदलणे हा सुद्धा त्या मोठ्या कटकार स्थानाचा भाग होता का? अमोल मिटकरींनी यावरच बोट ठेवले. मिटकरींच्या मते हा केवळ अपघात नसून महाराष्ट्राच्या बुलंद नेतृत्वावर केलेला एक क्रूर सर्जिकल स्ट्राईक आहे आणि त्याला आता दिल्लीतील त्या नेत्याच्या नावाची पुष्टी मिळत आहे. आज 6 दिवस उलटून गेले आहेत. प्रत्येक येणारी पहाट जुन्या वृत्तांना खोटे पाडत
नवीन रहस्य घेऊन येत आहे. पहिल्या दिवशी जे दुर्दैव वाटत होते ते आज 7व्या दिवशी राजकीय वैराचा एक सुनियोजित कट भासू लागला आहे. 6 प्रवाशांची नोंद, हाती लागलेले 5 देह आणि ब्लॅक बॉक्समध्ये दडलेले दिल्लीतील नेत्याचे नाव हे गणित सुटल्याशिवाय खरा मास्टर माइंड समोर येणार नाही. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण या प्रकरणातील सर्व धक्कादायक पैलू आणि समोर आलेले पुरावे पाहिले. पण एक गोष्ट लक्षात घ्या, ही माहिती सध्या उपलब्ध असणाऱ्या चर्चा आणि सूत्रांच्या दाव्यावर आधारित एक शक्यता आहे. आम्ही कोणत्याही अफवांना दुजोरा देत नाही किंवा कोणाच्याही भावना दुखवणं हा आमचा उद्देश अजिबात नाही. मात्र अमोल मिटकरी यांनी उपस्थित केलेले प्रश्न, विमानातील प्रवाशांच्या संख्येत तफावत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पायलटने घेतलेले दिल्लीतील नेत्याचे नाव, हे सर्व पाहून सामान्य माणसाच्या मनात शंका येणं स्वाभाविक आहे. 6 जण विमानात असतील तर मग 5 मृतदेह कसे काय मिळाले? आणि दिल्लीतील तो बडा नेता कोण, ज्याचे नाव अपघाताच्या काही सेकंद आधी घेतले गेले? ही बाब खरं तर विचार करायला लावणारी आहे. तो 6वा माणूस नक्की कोण होता? तो खरंच गायब झाला की तो बसलाच नाही? याच्या मागचं सत्य काय असू शकतं हे येणारा काळच ठरवेल. पण आता मला तुमचं मत जाणून घ्यायला आवडेल. तुम्हाला काय वाटतं? हा केवळ एक दुर्दैवी अपघात होता की दिल्लीवरून सूत्रे हलवून केलेला घातपात होता? आणि तो दिल्लीतील नेता कोण असावा? तुमची शंका, तुमचे विचार आणि मत कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या प्रत्येक कमेंटने नक्कीच या विषयाला नवीन चर्चा घडू शकते. व्हिडिओ आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत पाहत रहा. धन्यवाद.